आपल्या मालकासाठी शेतीच्या विविध कामात वर्षभर उपयोगी पडणारा व शेतातील कामांचे ओझे वाहणारा बैलाचा पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा केला जात आहे। वर्षभर कष्ट उपसून बळीराजाला साथ देणाऱ्या बैलाचे पोळ्याचे दिवशी शेतकरी आभार मानतो। सततची नापिकी, पशु विचारांचा प्रश्न व यांत्रिकीकरणामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांकडे केवळ 5795 एवढे बैल शिल्लक राहिले आहेत। पूर्वी खेड्यापाड्यात बैलांची संख्या मोठी होती। अनेकांकडे खंडीभर पशुधन राहत होते। बैलाशिवाय शेतीचे कोणतेही काम करणे अशक्य होते। मात्र यांत्रिकीकरण व सततच्या नापिकीमुळे बैल पाळणे शेतकऱ्यांना झेपत नसल्यामुळे शेवटी शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवून आपल्या मुक्या सोबत्याला शेतीपासून दूर केले। यावर्षी चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांकडे केवळ 5795 एवढेच बैल राहिलेले असून मागील वर्षी बैलांची संख्या 12322 एवढी होती। जवळपास तीच परिस्थिती गोधनाची आहे। चांदूर रेल्वे तालुक्यात 20903 गाय व लहान कालवड तथा गोरे आहेत। याशिवाय 4305 म्हशी व हेलेची संख्या आहे। चांदूर रेल्वे तालुक्यात 15481 शेळ्या आणि 8007 मेंढ्या असून केवळ 38 गधे, 57 घोडे, 1130 कुत्रे आणि 4700 कुकुट असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मनीष पुंड व डॉक्टर RS अलोने यांनी दिली। बैलपोळ्याला प्रत्यक्ष आंब्याच्या तोरणाखाली असलेल्या बैलांची संख्या कमी झाली असून माणसांची संख्या वाढली आहे। अशी स्थिती राहिली तर यापुढे आपल्याला पोळा हा सण केवळ कथा कादंबरीत वाचायला मिळेल एवढे मात्र नक्की। चांदूर रेल्वे येथून शेजाद खान यांचा हा वृत्तांत।